राज्यभर मराठा समाज बांधवांचा जल्लोष सुरू असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवरच तोफ टाकली आहे। झुंडशाहीने नियम कायदे बदलता येत नाहीत अशा शब्दात भुजबळांनी ते ज्या सरकारमध्ये मंत्री आहेत त्या सरकारलाच खडे बोल सुनावलेत। सरकारनं जारी केलेला अध्यादेश हा केवळ अध्यादेश नसून सूचना आणि नोटीस आहे, याकडे भुजबळांनी लक्ष वेधले। सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेशावर 16 फेब्रुवारी पर्यंत हरकती मागवण्यात आल्या असून लाखोंच्या संख्येनं त्या सरकारकडे पाठवाव्यात असं आवाहन भुजबळांनी केलं। तूर्त असं वाटतंय की मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय, परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही। एक तर अशा रीतीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाहीत। आम्ही सुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाउट एनी फिअर अँड फेवर, कुणाला न घाबरता आम्ही निर्णय घेऊ, कुणाला फेवर करणार नाही अशी शपथ आम्ही सगळे मंत्रिमंडळाने घेतलेली आहे। सरकारनं घेतलेला निर्णय कोर्टात टिकणार नाही असा दावा ओबीसी नेत्यांनी केलाय। या महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यातील ओबीसी जे आहेत, ओबीसी आणि भटके विमुक्त जे आहेत, त्यांच्या आयुष्यातील आज काळा दिवस म्हणण्यात तरी हरकत नाही। इट्स अ ब्लॅक डे फॉर ओबीसी ऑफ महाराष्ट्र। कारण आज जे काय घडलं, मराठा समाजाला कुणबींच्या दाखले देऊन त्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना आणि सगळे सोयऱ्यांना सुद्धा त्यामध्ये घुसवण्याचा जो आहे तो उघडपणे एक षडयंत्र जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये घडलं गेलं। छगन भुजबळांनी जीआरवर टीका केल्यामुळे राज्य सरकारमधील विसंवादच समोर आलाय। कोणी हरकत घेतली किंवा काही वक्तव्य केलं याचा अर्थ निर्णयाच्या अंमलबजावणीवर परिणाम होईल असा होत नाही, असा मुद्दा शिवसेनेनं उपस्थित केलाय। जो पूर्वीच्या काळातला अस्तित्वातला नियम कायदा आहे त्याची फक्त प्रभावी अंमलबजावणी केली जाते आहे। कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजामध्ये पण अनेक गोरगरीब आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांची प्रगती संपन्न झाली पाहिजे, या भावनेतनं केलेले हे निर्णय आहेत। आरक्षण मिळाल्याने मराठा समाजात आनंद निर्माण झालाय, मात्र या आनंदावर पुन्हा एकदा कोर्टबाजीचं सावट निर्माण झालंय। राज्य सरकारच्या अध्यादेशाला कोर्टात आव्हान दिलं जाणार असल्याचं ओबीसी नेत्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झालंय। परिणामी रस्त्यावरची लढाई पुन्हा एकदा कोर्टातच लढली जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18।